बौद्ध धम्म किंवा बुद्ध धम्म एक वैज्ञानिक मार्ग, बुद्धिज्म अ सायंटिफिक पाथ। बुद्ध धम्म हा एक वैज्ञानिक मार्ग आहे, हा वैज्ञानिक मार्ग आहे। याला आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत की बौद्ध धम्म हा वैज्ञानिक कसा। नेहमीच आपण प्रवचनामध्ये भाषणामध्ये हे ऐकतो आणि स्वतः आपण असं म्हणतो की बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे। बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म है, बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म आहे। पण हा वैज्ञानिक धम्म आहे, वैज्ञानिक मार्ग आहे, तर तो कसा मार्ग आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे। जर आपण बौद्ध धम्माला एक वैज्ञानिक मार्ग मानतो, समजतो, सिद्ध करता आलं पाहिजे की तो बौद्ध धम्म वैज्ञानिक मार्ग कसा आहे। ज्यावेळेस आपण विज्ञानाचा विचार करतो, विज्ञान, सायन्स, तर विज्ञान याचा अर्थ होतो विशेष ज्ञान। वि म्हणजे विशेष, ज्ञान म्हणजे ज्ञान तर सगळीकडेच आहे, परंतु ज्या वेळेस एखादा अभ्यासक विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवतो तर तो अभ्यासक त्या ज्ञानामध्ये विशेष पाहतो, काहीतरी विशेष पाहतो। जे सामान्य लोक पाहतात ते पाहत नाही, विशेष पाहतो। जसं आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, उदाहरण जसं आता पाणी आहे, पाणी कसं असते, पाण्याचा गुणधर्म काय आहे की नाही, हे ज्ञान सर्वांनाच आहे। परंतु जेव्हा एखादा विज्ञानवादी अभ्यासक, विज्ञानाचा अभ्यास करणारा अभ्यासक जेव्हा पाण्याचं ज्ञान ग्रहण करतो, फक्त ज्ञानच ग्रहण करत नाही, विशेष ज्ञान ग्रहण करतो। विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान पाहतो पाण्यामध्ये, तर तो सिद्ध करतो की पाणी जे आहे हे पाणी हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू H2O, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, इथं 1 लिहिला जात नाही पण ते असतो। सायन्सची जी भाषा आहे H2O, तर H2O हे मिळून म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी तयार होते, हे तो सिद्ध करतो। हे त्याचं विशेष ज्ञान आहे आणि म्हणून त्याला विज्ञान म्हणजे विज्ञान असं म्हणतात। विशेष ज्ञान आहे, हे विशेष ज्ञान सामान्य लोक पाहू शकत नाही। हे विज्ञान किंवा हे विशेष ज्ञान पाहण्यासाठी जो विज्ञानवादी मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करून तो अभ्यासक ती गोष्ट सिद्ध करतो, म्हणजे फक्त सांगत नाही, सिद्ध करतो की पाणी जे आहे हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी तयार होते, हे तो सिद्ध करतो। आणि मग सिद्ध करण्यासाठी लॅबोरेटरी पण असतात ना सायन्सच्या। आज आपण पाहतो ना, एखादा प्रयोग जर करायचा असेल तर एखादा प्रयोग करीत असताना त्या प्रयोगाचे काही लॅबोरेटरीज असतात, मग त्याची काही प्रोसिजर वगैरे असते। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक ज्ञान आपण लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करू शकतो, सिद्ध करू शकतो, म्हणजे फक्त बोलत नाही तर सिद्धसुद्धा करून दाखवतो आणि म्हणून त्याला विज्ञान असं म्हणतात। आलं लक्षात विज्ञानाची व्याख्या? म्हणजे जे ज्ञान आपण लॅबोरेटरीमध्ये तुम्ही सिद्ध करू शकता, प्रूफ करू शकता, त्याला सिद्ध करू शकता, त्यालाच म्हणतात विशेष ज्ञान। तर अशा पद्धतीने विज्ञान या शब्दाची अशी ही व्याख्या होत आहे। अनेक वैज्ञानिक झाले आहे की नाही ह्या विज्ञान क्षेत्रामध्ये, यांनी विविध प्रकारचे शोध लावले, संशोधन केलं, रिसर्च केले, असे अनेक वैज्ञानिक होऊन गेलेत। या सर्व वैज्ञानिकांमध्ये ज्या वैज्ञानिकाचं नाव नेहमी वरच्या लेवलला राहिलेलं आहे त्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन। जगातला सर्वाधिक विद्वान हा वैज्ञानिक होऊन गेला, ज्याने अनेक प्रकारचे शोध लावले, अल्बर्ट आइन्स्टाईन। अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, यांचं हे सेंटेन्स आहे। अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतात, अगर कोई ऐसा धर्म है कि जो आधुनिक विज्ञान का सामना कर सकता है वो बौद्ध धम्म है। म्हणजे जर असा कोणता धर्म आहे
की जो आधुनिक विज्ञानाचा सामना करू शकतो, आधुनिक विज्ञानाची सुसंगत असू शकतो, तो ओनली वन केवळ बौद्ध धम्म आहे. कोण म्हणतो? अल्बर्ट आइन्स्टाईन. म्हणजे एक विद्वान वैज्ञानिक बौद्ध धम्माची अशी स्तुती करतो, बौद्ध धम्माबद्दल तो प्रशंसा करतो की बौद्ध धम्मच हा आधुनिक काळामध्ये शोभेल असा वैज्ञानिक धम्म आहे. मग जर एवढा महान विद्वान वैज्ञानिक बौद्ध धम्माला वैज्ञानिक धम्म म्हणतो तर काहीतरी असेल ना. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म में कुछ तो होगा वैज्ञानिक, इसलिए तो इन बड़े विद्वान हस्तियों ने बौद्ध धम्म को वैज्ञानिक धम्म कहा है. तर आपण तेच आज पाहणार आहोत की बौद्ध धम्म हा वैज्ञानिक धम्म कसा आहे. मग हे विज्ञान जे म्हणतो आपण त्याला विज्ञान, हे विज्ञान काय आहे? जसं आपण आता यापूर्वी बघितलं की विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, आणि ते ज्ञान आपण एखाद्या लॅबोरेटरीमध्ये सिद्ध करू शकतो. जसं आपण पाणी बघितलं की ते H2O आहे, हे सिद्ध करू शकतो आपण लॅबोरेटरीमध्ये. फक्त डायलॉग नाही, फक्त सांगून नाही, तर ते सिद्ध करू शकतो. तर जे कोणी सायन्सचे विद्यार्थी असतील तुमच्यापैकी किंवा जे कोणी सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे की एखादा प्रयोग सिद्ध करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे, तर त्याची एक प्रोसिजर आहे, त्याची एक टप्प्याटप्प्याने प्रोसिजर आहे. जे सायन्सचे विद्यार्थी त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजेल. एम 10-10 मार्कांचे क्वेश्चंस असतात, सिद्ध करून दाखवावं लागते, है ना. होता है ना ऐसा? जो साइंस के स्टूडेंट उनको पता होगा. तर सुरुवातीला तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुमचा उद्देश तुम्हाला तिथे ठेवावा लागतो की तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. जसं इथे हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाणी तयार होते. तुमचा उद्देश काय आहे की पाणी कसं तयार होते हा तुमचा उद्देश आहे, ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर वैज्ञानिक प्रोसिजरमध्ये, वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा आपल्याला आपला उद्देश पक्का करावा लागतो, आपला उद्देश फिक्स करावा लागतो. उद्देश झाल्यानंतर या उद्देशाला म्हणजे प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये आपला उद्देश सफल करण्यासाठी काही साहित्यांची पण गरज पडते. साहित्य आहे की नाही, काही सामानांची गरज पडते ना. जसं या ठिकाणी पाणी आहे, आपल्याला हायड्रोजन लागणार आहे, हायड्रोजन गॅस लागणार आहे, ऑक्सिजन गॅस लागणार आहे, हे साहित्य आहे आपले. साहित्याशिवाय आपण ते सिद्ध करू शकत नाही. तर वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जे साहित्य, ॲपॅरेटिस इंग्लिशमध्ये त्याला साहित्य असं म्हणतात. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी सायन्सचा विद्यार्थी आहे का? तुम्ही आहे का सायन्सचे? 12वी पर्यंत. म्हणजे तुम्हाला माहीत असेल मग चांगल्या प्रकारे. असंच राहते ना, उद्देश, साहित्य, मग प्रक्रिया, मग काय सिद्ध, असं आहे. असं शेवटी म्हणजे निष्कर्ष, शेवटचं ते निष्कर्ष असते आहे की नाही, कन्क्लुजन. बघा यांना बरोबर माहिती आहे. म्हणजे सायन्स जे आहे ना ते सिद्ध करते, ते तुमच्या डोळ्याने दिसते म्हणून पण सिद्ध ते मानत नाही. तुम्ही ते सिद्ध करून दाखवा, आप वो सिद्ध करके दिखाओ तभी सायन्स मानेगा, अन्यथा नाही. तर ही प्रोसिजर आहे. ह्या प्रोसिजरने तुम्हाला जावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही तुमचा उद्देश फिक्स केला सायन्समध्ये, त्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला काही साहित्याची गरज पडणार आहे, म्हणून साहित्य आहे. आणि तिसरी जी प्रक्रिया आहे ती आहे प्रोसिजर. म्हणजे काय म्हणते त्याला? प्रक्रिया. प्रोसिजर म्हणजे कोणत्या प्रक्रियेमधून जाऊन तुम्ही तुमचा उद्देश सिद्ध करणार आहात. ती प्रक्रिया कशी असेल, कोणत्या प्रक्रियेतून कोणत्या मार्गाने जाणार आहात तुम्ही, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करणार आहात, त्या सगळ्या गोष्टी या प्रक्रियेमध्ये येतात. ज्यावेळेस तुम्ही या प्रक्रियेतून जाता त्या उद्देशाला सिद्ध करण्यासाठी, मग तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करता, या साहित्यांच्या साहाय्याने तुम्ही काही काम करता, आणि त्यानंतर तुम्ही तुमचा उद्देश त्या ठिकाणी तुमचा सफल होतो. मग जेव्हा उद्देश तुमचा सफल झाला त्यानंतर काही निष्कर्ष निघतात. म्हणजे हे एवढं सर्व तुम्ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही कोणत्या निष्कर्षाला येऊन पोहोचले. जसं आता या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं मिळून पाणी तयार झालं. तर जेव्हा तुम्ही त्या प्रोसिजरने गेले तर निष्कर्ष असा निघतो की पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू असतात,
पाण्यामध्ये ऑक्सिजनचा एक अणू असतो, हा निष्कर्ष म्हणजे कन्क्ल्युजन आपण काढत असतो. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक प्रयोगामध्ये शेवटी कन्क्ल्युजन निघत असतात, निष्कर्ष. तर शेवटचा जो आहे 4थ्या नंबरचा तो जो पॉईंट आहे तो आहे निष्कर्ष, कन्क्ल्युजन. अशा पद्धतीने या 4 टप्प्याने जाऊन आपण विज्ञानातील प्रत्येक प्रयोग सिद्ध करू शकतो. आणि जेव्हा तो सिद्ध होईल तेव्हाच त्याला विज्ञान असं म्हणतात. ते विज्ञान आहे, विशेष ज्ञान सिद्ध झालं. मग या ठिकाणी तुम्ही उद्देश जर ठेवला की ईश्वर आहे की नाही, तुम्ही ते सिद्धच करू शकत नाही. करू शकता का? म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही सिद्धच करू शकत नाही. ते फक्त कही सुनी बाती है, हो आखो देखी भी नहीं, कही सुनी है, बाप दादाओं से आती है, ग्रंथ में पढ़ा है, बस लोक विश्वास होतात. सिद्ध नाही करू शकत कोणी. हे गोष्टी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. जसं ईश्वर, आत्मा, ह्या गोष्टी कोणी सिद्ध करू शकतात का? नाही. फक्त चर्चा करतील, बुद्धिविलास करतील, असं असते तसं असते. हे सिद्ध करता आलं पाहिजे. फक्त बुद्धिविलास नाही, चर्चा नाही. तुम्हाला जर असं म्हणतात की हा मार्ग विज्ञानवादी मार्ग आहे, तर तुम्हाला तो उद्देश तुम्हाला त्या प्रक्रियेद्वारे सिद्ध करता आला पाहिजे. जर तुम्ही सिद्ध करू शकले नाही तर तो विज्ञानवादी मार्ग नाही आहे. मग इथं कोणत्या पण धर्माचं तत्व ठेवा तुम्ही, ते तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. जर तुम्ही सिद्ध करण्यात अपयशी झाले, सिद्ध करू शकले नाही, तर तो मार्ग विज्ञानवादी मार्ग नाही आहे. मग आता ही आपण सायन्सची किंवा म्हणजे विज्ञानाची प्रोसिजर बघितली. या प्रोसिजरमध्ये जेव्हा आपण बुद्ध धम्माला ठेवू, बौद्ध धम्माला आपण या प्रोसिजरमध्ये चेक करू की खरंच बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानानुसार आपला उद्देश सफल होतो का, विज्ञानवादी म्हणजे सिद्ध होतो का. जर सिद्ध झाला तर बौद्ध धम्म हा वैज्ञानिक आहे. आणि ते या निष्कर्षापर्यंत करून बघूया. तर सुरुवातीला जसं आपण हे विज्ञान आहे, ही विज्ञानाची प्रोसिजर आहे. विज्ञानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये येतो एम, उद्देश, मानवी जीवनाचा उद्देश. धर्म कशासाठी आहे? धर्म मनुष्य जीवन केली आहे ना, तर मानवी जीवनाचा उद्देश काय असायला पाहिजे? निब्बाण प्राप्त करणे. सगळे धर्म, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जे काही धर्म आहेत त्या सर्व धर्मांचा उद्देश काय आहे? काय उद्देश आहे? की मनुष्य जीवन सुखी करणं. बरोबर आहे ना? आपलं मनुष्य जीवन सुखी करणं, मनुष्य जीवन दुःखमुक्त करणं, किंवा जर आपण बुद्ध धम्माचा जर विचार केला, निब्बाण प्राप्त करणं. बरोबर आहे ना? म्हणजे आपला उद्देश काय आहे? निब्बाण प्राप्त करणं. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे आपला तो आहे मानवी जीवन सुखी करणे, मानवी जीवन दुःखमुक्त करणे, किंवा निब्बाण प्राप्त करणे. निब्बाण प्राप्त करणे. जसं प्रत्येक धर्मियांचा हाच उद्देश आहे, मानवी जीवन सुखी करणे, दुःखमुक्त करणे. बौद्ध धर्मानुसार सुद्धा मानवी जीवन सुखी करणे हाच उद्देश आहे, ज्याला आपण निब्बाण प्राप्त करणे असं म्हणतो. निब्बाण प्राप्त करणे हा आपला उद्देश आहे. त्यानंतर वैज्ञानिक प्रोसिजरमध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो आहे साहित्य. मग आपल्याकडे या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते साहित्य आहेत? मानवी जीवनामध्ये साहित्य कोणते कोणते आहेत? जर साहित्यांचा जर विचार केला की आपले हे जे मानवी जीवन, आपले हे जे शरीर आहे, आपल्याकडे या जीवनामध्ये साहित्य काय, म्हणजे ज्या साहित्यांचा वापर करून तुम्ही निब्बाण प्राप्त करू शकता, असे कोणते कोणते साहित्य आहेत? निब्बाण प्राप्त करण्यासाठी म्हणजे आपल्याला साहित्यांची गरज आहे ना. म्हणजे आपल्याला ह्या जीवनामध्ये निब्बाण प्राप्त करायचं आहे. मग आपल्याकडे इथे साहित्य कोणते कोणते आहेत की ज्याचा वापर करायचा आपल्याला? शरीर आहे ना आपल्याकडे. बरोबर आहे ना? आपल्याकडे शरीर आहे ना, हे साहित्य आहे ना आपल्याकडे, आपल्याला निब्बाण प्राप्त करण्यासाठी. जर शरीर नसेल तर तुम्ही निब्बाणाकडे जाल कसे? बरोबर आहे ना? शरीर आणि शरीरासोबत प्राप्त झालेलं मन, हे दोन साहित्य आपल्याकडे आहेत. म्हणजे दुसऱ्या मुद्द्यामध्ये ज्या साहित्यांची आपल्याला गरज आहे की ज्यांचा वापर करून हम निब्बाण अवस्था तक प्राप्त कर सकते हैं, तर मग आपल्याकडे जे साहित्य आहे ते आहे शरीर
आणि मन, किंवा यालाच बौद्ध धम्माच्या भाषेमध्ये, बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये याला म्हणतात नाम आणि रूप. नाम रूप. नाम म्हणजे आपलं मन, रूप म्हणजे आपलं शरीर, म्हणजे माइंड अँड मॅटर. माइंड म्हणजे मन, नाम आणि मॅटर म्हणजे आपलं शरीर किंवा रूप. हे दोन साहित्य आपल्याकडे आहेत की ज्या साहित्यांचा वापर करून, म्हणजे शरीर आणि नाम म्हणजे शरीर आणि मन यांचा वापर करून आपण निब्बाण अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. शरीर आणि मन याचा वापर करून आपल्याला निब्बाण अवस्था प्राप्त करायची आहे, हे आपला उद्देश आहे. आता कशी करणार? निब्बाण अवस्था तुम्हाला प्राप्त करायची आहे, पण करणार कशी? मग काही प्रोसिजर जी आहे, प्रोसिजर, एवढ्या प्रोसिजर्स आहेत या जगामध्ये. तुम्ही टी व्ही सुरू करा सकाळी 7 वाजता, आस्था चॅनल, ये सब है प्रोसीजर. भगवान का नाम जप करो, सुख मिल जाएगा, है ना. यात्रा करो, सुख मिल जाएगा. काही लोक ते यंत्र मागतात, जी सुखाचा यंत्र ठेवा, सुख मिल जाएगा. अरे हे प्रोसिजरमध्ये जर तुम्ही जाल ना, त्याचा कन्क्लुजन काहीच निघत नाही, सगळं असत्य निघेल, ते विज्ञान नाही आहे. मग काही प्रोसिजरमध्ये काय म्हणतात, ही प्रोसिजर काय आहे, तुमचा राहू खराब आहे, तुमचा मंगळ खराब आहे, मग मंगळामध्ये बुध गेला आणि बायपासून परत आला, आहे की नाही. हे अशी प्रोसिजर सांगतात की नाही, म्हणजे या प्रोसिजरनं तुम्ही गेलात ना, तुमचा उद्देश सफल होणार नाही. का होणार नाही? कारण त्याच्यातून तुम्ही काही कन्क्लुजनच काढू शकत नाही. कन्क्लुजन निघत नाही, निष्कर्ष काहीच निघत नाही. म्हणजे फक्त अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, मिथ्यादृष्टी, ब्लाइंड फेथ, केवळ या गोष्टीमुळेच तुम्ही निब्बाण अवस्था म्हणजे मानवी जीवनाची सुखाची अवस्था प्राप्त करू शकत नाही. कारण ती जी प्रोसिजर सांगितल्या जाते, ती प्रोसिजर ही विज्ञानवादी प्रोसिजर नाही आहे. का नाही आहे? कारण ती तुम्ही सिद्ध करूच शकत नाही. आणि त्यामुळे ही जी आपण जी प्रक्रिया ऐकतो नेहमी जगामध्ये, ती सगळी प्रक्रिया ही विज्ञानवादी दृष्टिकोनातून नाही आहे. आपण बुद्ध धम्माचा आता विचार करूया की बुद्ध धम्माचे म्हणजे भगवान बुद्धांनी जो मार्ग किंवा जी प्रक्रिया, याला आपण म्हणूया मार्ग आहे ना, या मार्गाने आपल्याला जायचं आहे. या मार्गाने गेल्यानंतर म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या मार्गाने गेल्यानंतर खरंच निब्बाण अवस्था प्राप्त होते का? तर ती प्रक्रिया कोणती, ती प्रोसिजर कोणती? जर तुम्ही त्या प्रोसिजरप्रमाणे गेलात तर मग ती प्रोसिजर कोणती आहे? जसं भगवान बुद्ध मानवी जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी किंवा निब्बाण अवस्थेला पोहोचण्यासाठी जो उपदेश करतात, जी प्रक्रिया सांगतात, जो मार्ग आहे, त्या मार्गाला आपण म्हणतो शील, समाधी आणि प्रज्ञा. बरोबर आहे? हा काय मार्ग आहे? शील पालन करा, समाधीचा अभ्यास करा, प्रज्ञेचा विकास करा, तुम्ही निब्बाण अवस्थेला प्राप्त कराल, आहे ना, मार्ग आहे ना. म्हणजे ह्या मार्गाने जर तुम्ही गेलात, शील, समाधी, प्रज्ञा, तर तुम्ही निब्बाण अवस्थेला पोहोचाल. तर प्रोसिजर कोणती आहे आपली? शील, समाधी, प्रज्ञा. वैज्ञानिक प्रक्रियेप्रमाणे आपण चालत आहोत, पाहत आहोत. तिसऱ्या मुद्द्यामध्ये जी प्रोसिजर आहे, ज्याला आपण मार्ग म्हणूया, पाथ, वैज्ञानिक मार्ग, बौद्ध धम्मामध्ये हा उद्देश, कोणता उद्देश आहे? निब्बाण प्राप्त करणे. हा उद्देश सफल करण्यासाठी शरीर आणि मन यांच्या साहाय्याने शील, समाधी, प्रज्ञा या मार्गाने जर गेलात तर तुम्हाला निब्बाण अवस्था प्राप्त होईल. हा विज्ञानवादी मार्ग आहे. मग ज्या वेळेस एखादा व्यक्ती जीवन जगत असताना तो ह्या मार्गाने जातो, म्हणजे शील पालन करतो, मग पंचशील, अष्टशील, दशशील, किंवा मग शिलामध्ये आणखी खूप प्रकार आहेत, आजीवन परिशुद्ध शील, पातिमोक्ष, संवर्ष वगैरे वगैरे. शील पालन करतो तर त्याचे कर्म सुधारतात, त्याची वाणी सुधारते, मन सुधारते. शील पालन करतो, समाधीचा अभ्यास करतो आणि प्रज्ञेला विकसित करतो,
शील समाधी प्रज्ञा या मार्गाने तो गेल्यानंतर, या मार्गाचं आचरण केल्यानंतर मग त्यामधून जे काय कन्क्लूजन निघते, कन्क्लूजन म्हणजे निष्कर्ष, हिंदी में काय कहते हैं आप उसको, निष्कर्ष को, निष्कर्ष ही कहते हैं ना हिंदी में, निष्कर्ष, कन्क्लूजन, जे कन्क्लूजन निघते, निष्कर्ष, जसं मी तुम्हाला अगोदर बोललो ना की शेवटी आपण निष्कर्ष काढत असतो, निष्कर्ष. तर ज्या वेळेस एक अभ्यासक किंवा एक अनुयायी या मार्गाने आचरण करून जेव्हा तो या मानवी जीवनाचं चिंतन करतो, हे जे आपलं मानवी जीवन आहे, ह्या मानवी जीवनाचं चिंतन केल्यानंतर त्याला काही निष्कर्ष पुढे येतात. निष्कर्ष कोणते निष्कर्ष येतात? पहिला निष्कर्ष येतो